कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे आज आरव? त्या छान कचोऱ्या आणल्या होत्या मी त्याच्यासाठी. वाटलं होतं घरी जाईन आणि सोबत खाईन. हे गायब आहे. मला भूक लागली. याच्या प्रेमापोटी ना मला काय काय करावं लागतंय. सारंग सर, मी का बोलत नाहीये म्हणून तुम्हाला कोडं पटलं असेल. काय? नाही नको, मला पोट भरलंय. ऍसिडिटी झाली आहे. सावलीला जिरा सोडा आणायला सांगितलंय मी. बोल ना. अरे काय चाललंय या घरात? तर सावलीने व्रत ठेवलाय, करते काय? मुका मंगळवार आहे की काय? कॉम्पिटिशन दोघींमध्ये? म्हणजे हे तू खाल्लंयस, खा ना मग. काय इशारा केला त्याने? असा इशारा केला म्हणून तू बोललीस? का सोहमला दे, 7 जन्माचा उपाशी आहे. जिमला जातो आणि फक्त खातो. नाही ऍक्च्युली आठवडाभर फक्त खातो, आठवड्यातून 2 दिवस जिमला जातो. पैसे सगळे वाया जिमचे. मोबाईल कुठे राहिला? काय इशारे करत होती? बघावं लागेल. सारंग सर, मी का बोलत नाही म्हणून तुम्हाला कोडं पडलं असेल, पण त्याला काहीतरी कारण आहे. प्लीज समजून घ्या. माझं आता शांत राहणं गरजेचं आहे. असं समजा की मी कुठल्याशा शब्दात अडकली आहे किंवा एखादं कठीण व्रत आहे, पण समजून घ्या प्लीज. काय नवीन प्रकार सुरू झाले तिचे. ही चिठ्ठी मी सारंगपर्यंत तर पोचू देणार नाही. आपल्या सावलीची ग्रहस्थिती इतकी विचित्र आहे की कधी कधी वाटतं भाग्य घेऊन जन्माला आली आहे, आणि कधी कधी वाटतं हिच्या आयुष्यात फक्त कष्ट आहेत की काय. का? काय झालं? सावलीच्या बाबतीत काही घडणार आहे का? घडतंय बरंच काही, पण घडलेल्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीने कशा वळवून घेतो, किती वळवून घेतो त्यावर ठरतं. तिच्या रिपुस्तानी कोण जाऊन बसले तेच कळत नाहीये. हो, असं का म्हणताय? म्हणजे सध्या नशीब आहे आपल्या बाजूने. गोष्टी घडतायत ना आपल्या मनासारख्या. घडतायत गोष्टी आपल्या मनाप्रमाणे, पण घडलेल्या गोष्टींचा आपण आपल्या पद्धतीने काय अर्थ लावतो त्यावर ठरतं की नसीब साथ देणार आहे की नाही. कधी कधी खूप किचकट आणि अवघड वाटता तुम्ही. हलका माणसाने नेहमी किचकट आणि अवघडच असावं, नाहीतर जग लचके तोडतं. म्हणून अवघड असलेलंच बरं. तुम्ही काही म्हणा,
पण त्या दिवशी आपली सरशी झालीच. अहो जिंकलो आपण. खरंय खरंय, जिंकलो आपण. म्हणजे भैरवीने त्या जालिंदर समोर गुडघे टेकले, हा एका अर्थी माझा विजयच आहे. त्या तुळजाने त्या दिवशी जी काही खेळी केली त्याच्यामुळे त्या तारा आणि सावलीचं सत्य समोर येता येता राहिलं. हे योग होता, पण तिचं नशीब बलवत्तर. हरकत नाही, तिला ह्यापेक्षाही मोठी हार पत्करावी लागणार असं दिसतंय. आणि कसं आहे ना, त्या दिवशी काही टाळक्यांसमोर तिचं पितळ उघडं पाडण्यापेक्षा संगीत स्पर्धेच्या त्या महामंचावर तिच्या विनाशाचा इतिहास लिहिण्याचा आनंद काही औरच असेल, आणि मी तो मिळवणारच. देवा, बारीक लक्ष ठेवा. कसा खवखवतोय? पाणी आणू मग? घालू ना? अगं बोल ना काहीतरी. घालू ना? काय झालंय सावली? हे असं म्हणजे? अच्छा, नजरेतून बोलायचंय मग? साइन लँग्वेज? साइन लँग्वेज मला येत नाही. सावली थांब, हे बघ, तुला काही जे काही तुझं असेल ते थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया. मला ना जरा तुझी मदत हवी आहे. आई राजकुमार दादाशी बोलत नाहीये, तर मला काही आयडिया दे ना. डोळे मिचकायला सांगू त्यांना. विजय, अगं काय झालंय? मी काय चुकीचं बोललो का? आपण भांडलोय का? काय झालंय सावली, बोल ना. पांडुरंगाची बोलशील का? विठ्ठलाशी पण नाही बोलणार? अरे याला काय अर्थ आहे? या देवाला मानते त्या देवाशी पण नाही बोलणार आहे? सावली, काय चाललंय तुझं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.